स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती योजना कॉर्नर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19 हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचे कशा पद्धतीने 2000 प्लस 2000 रुपये मिळणार आहेत सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। एकंदरीत पीएम किसान योजना म्हटल्याच्या नंतर ही केंद्र सरकारकडून राबवली जाते। आतापर्यंत 18 हप्ते या योजनेचे टाकण्यात आले आहेत। 19 हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे 19वा हप्ता। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून कोणत्या दिवशी म्हणजे या दिवशी हप्ता मिळणार आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्याचा स्टेटस जर चेक करायचा असेल तर अधिकृत वेबसाईटला भेट द्यावीच लागते। तिथे तुम्हाला लाभदारी स्थिती या क्लिक केल्याच्या नंतर जिथे लाभदारी स्थिती जे टॅप केल्याच्या नंतर क्लिक करा आणि तुमचा तपशील एंटर करा। तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक समाविष्ट आहे। तपशील तुम्हाला सबमिट केल्याच्या नंतर वेबसाईटवर तुमची हप्त्याची स्थिती तुम्हाला दिसेल। एकंदरीत हप्त्याची स्थिती कशा पद्धतीने चेक करायचा, हप्ता कसा आला का नाही कसा चेक करायचा या संदर्भात थोडीशी माहिती दिली। दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार ती याच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान ही केंद्र सरकारकडून राबवली जाते। आतापर्यंत 18 हप्ते टाकण्यात आलेले आहेत। त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या। तसेच मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर हप्ता 19वा हप्ता कधी मिळणार आता त्याकडे जाऊ। तर 19वा हप्ता हा याच महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2000 प्लस 2000 मी जे थंबनेलवर लिहिलेलं आहे ते कशा पद्धतीने जमा होणार त्याकडे आता जाऊ। तर एकंदरीत मित्रांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता मिळाला नसेल तर यासोबत सुद्धा 5वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण जे 2000 रुपये आहेत ते आणि 19वा हप्ता पीएम किसान योजनेचा एकंदरीत मिळू शकतो, शक्यता वर्तवली जात आहे। तर एकंदरीत मित्रांनो, आपल्या लक्षात आलेला असेल की कशा पद्धतीने 4000 रुपये जमा होणार आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।